Hello students, welcome back to my science class. आज आपण escape velocity पाहणार. Escape velocity आणि escape velocity चा expression. So let's start with the escape velocity definition. What is the definition? The velocity required to overcome the Earth's gravitational force, that is the gravity, to move into the space is called as escape velocity. It's called as escape velocity. Again, I am repeating the definition. Definition पुन्हा सांगत आहे पहा. The velocity required to overcome the Earth's gravitational force to move into the space, that is known as the escape velocity. Escape velocity ची definition एक वेळा परत recall करतो. The velocity required to overcome the Earth's gravitational force to move into the space is called as escape velocity. Students, आपल्याला आता ही जी definition आहे ती आपल्याला कशा प्रकारे समजून घ्यायची आहे की escape velocity काय असेल. Suppose this is the Earth. ही Earth आहे. This is the Earth and this is the Earth's gravitational field. म्हणजे या डिस्टन्स पर्यंत काय आहे, ग्रॅव्हिटी अप्लाय होते. मीन्स अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डिस्टन्स पर्यंत आहे. बरोबर आहे. मीन्स कोणतीही वस्तू या डिस्टन्स पर्यंत जाणार तर ती अर्थ सरफेसवर परत येणार. बरोबर आहे. पण आपल्याला या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स च्या बाहेर काय पाठवायचं आहे, ऑब्जेक्ट पाठवायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ही जे अर्थची ग्रॅव्हिटी आहे या ग्रॅव्हिटीला क्रॉस करून ऑब्जेक्ट आपल्याला स्पेस मध्ये मूव्ह करायचा आहे अप टू द इन्फिनिटी. इनफायनाइट डिस्टन्स झाला, खूप मोठा डिस्टन्स झाला हे. सपोज इथेपर्यंत घेऊ आपण. इनफायनाइट डिस्टन्स झालं, इन्फिनिटी. म्हणजे आपण त्याला नाही सांगू शकत की ते इन्फिनिटी कुठे असेल. पण खूप जास्त डिस्टन्स झालं, लार्जर डिस्टन्स, लार्जर हाईट म्हणू आपण. तिथेपर्यंत ऑब्जेक्ट गेला पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्ट जाऊन या ठिकाणी स्टॉप झाला पाहिजे. बरोबर आहे. तर आता परत एक वेळा लक्ष द्या. दिस इज द अर्थ. ही अर्थ आहे. अर्थ सरफेस वरून आपल्याला ऑब्जेक्ट हा इन्फिनिटी पर्यंत पाठवायचा आहे सपोज. पण होते काय की अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो इथेपर्यंत वर्क करते. म्हणजे इथून एखादा ऑब्जेक्ट इथे जर आला तर तो ऑब्जेक्ट परत अर्थ सरफेसवर येऊन जाणार. बरोबर आहे. म्हणून आपण म्हणतो की अर्थ या डिस्टन्स पर्यंत काय करते, ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकते. म्हणून याला म्हटलं आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. बरोबर आहे. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पर्यंत ऑब्जेक्ट जर गेला तर तो एकतर अर्थ सरफेसवर येणार किंवा तो अर्थच्या ऑर्बिट मध्ये रोटेट होणार. जसं फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट आहे किंवा मून आहे, तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असला तर अर्थच्या अराउंड रोटेट होते ऑर्बिट मध्ये. बरोबर आहे. पण आपल्याला जो ऑब्जेक्ट न्यायचा आहे तो इन्फिनिटी पर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी जी वेलोसिटी लागते त्याला आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी. बरोबर आहे. आता एक वेळ पहा इथे की जर समजा आपण एक वेलोसिटी v1 आहे, सपोज 9 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदात 9 किलोमीटर ऑब्जेक्ट जाऊ शकेल इतकी वेलोसिटी आहे. तर तो ऑब्जेक्ट त्या काही डिस्टन्स पर्यंत जाणार आणि तरी सुद्धा तो खाली येणार. बरोबर आहे. याच्यापेक्षा जास्त आपण 10 किलोमीटर पर सेकंड इतकी वेलोसिटी, इतका स्पीड असलेला ऑब्जेक्ट आपण पाठवणार. तोही काही डिस्टन्स पर्यंत जाणार आणि तोही कुठे येणार, अर्थ सरफेसवर येणार. बरोबर आहे. अर्थ सरफेसवर येणार कारण अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इथेपर्यंत आहे. आपण समजा 10.5 किलोमीटर पर सेकंद, 10.5 किलोमीटर प्रत्येक एका सेकंदामध्ये ऑब्जेक्ट 10.5 किलोमीटर ट्रॅव्हल करू शकते. इतका स्पीड आहे, इतकी वेलोसिटी आहे. त्या वेलोसिटीनं जर ऑब्जेक्ट आपण काय केला, इथे नेला, तरीही तो ऑब्जेक्ट या डिस्टन्स मुळे इथे खाली येऊन जाणार. बरोबर आहे. येतं लक्षात.
म्हणजे तो या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार नाही, बरोबर आहे. पण जर समजा आपण एस्केप म्हणजे जर समजा आपण अशी वेलोसिटी दिली, अशी एक वेलोसिटी दिली की हा ऑब्जेक्ट या अर्थच्या ग्रॅव्हिटीलाही क्रॉस करून पुढे गेला, बरोबर आहे, तर ती वेलोसिटी नक्कीच या वेलोसिटीपेक्षा जास्त असणार. त्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी. आणि एस्केप वेलोसिटी आपण दाखवतो VESC, याला म्हणतो आपण एस्केप वेलोसिटी. आणि एस्केप वेलोसिटीने जो ऑब्जेक्ट या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करून म्हणजे यातून निघून म्हणजे एस्केप होऊन स्पेस मध्ये जाऊन या इन्फायनाइट डिस्टन्सवर स्टॉप होणार, बरोबर आहे. इथे काय होणार, तो स्टॉप होणार. त्या ऑब्जेक्टच्या त्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी, बरोबर आहे. आता परत पहा एकदा, आपण काही वेलोसिटी देतो, बरोबर आहे, ऑब्जेक्ट काही डिस्टन्स पर्यंत जाते. जसं आपण जोराने एखादा बॉल वर फेकला, खूप म्हणजे फोर्स लावून आपण जर बॉल फेकला, खूप वर जाते, पण तरी काय येते, तो खालीच येतो. तो कशामुळे येते, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ सरफेसवर येते. मग अशी आपण खूप सगळी जर वेलोसिटी दिली तरीही ऑब्जेक्ट खाली येते ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इथेपर्यंत तो फोर्स आहे सपोज या डिस्टन्स पर्यंत, म्हणून त्या वेलोसिटीनं तो ऑब्जेक्ट या फोर्सच्या बाहेर जात नाही, याला ओव्हरकम करत नाही, याच्या बाहेर निघून जात नाही ऑब्जेक्ट, बरोबर आहे, या फोर्समुळे. पण आपण अशी एक वेलोसिटी दिली, असा एक स्पीड दिला, सपोज तो स्पीड आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदामध्ये तो किती स्पीड पकडेल, 11.2 किलोमीटर. एका सेकंदात 11.2 किलोमीटर इतका डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, इतका स्पीड राहील. तर अशी जर वेलोसिटी दिली आपण, तर तो ऑब्जेक्ट नक्कीच अर्थ सरफेसवरून या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून सुद्धा निघेल. त्याला म्हटलं आपण ओव्हरकम करणे, निघून जाणे, बरोबर आहे. मग या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम केलं आणि तो स्पेस मध्ये मूव्ह झाला आणि इन्फायनाइट डिस्टन्सवर जाऊन स्टॉप झाला, बरोबर आहे. तर ज्या वेलोसिटीने तो या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डला ओव्हरकम करू शकला, त्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटीची डेफिनेशन आहे, द वेलोसिटी required to overcome the Earth's gravitational force. The velocity required to overcome the Earth's gravitational force to move into the space up to infinity is known as the escape velocity. Escape velocity चा जो फॉर्म्युला आहे तो आहे VSC is equal to square root of 2 into g into r. This is the formula of escape velocity. हा escape velocity चा फॉर्म्युला आहे आणि तो आला कसा, त्यासाठी आपण त्याचं एक्सप्रेशन पाहणार आहे. एक्सप्रेशन फॉर escape velocity. एक्सप्रेशन फॉर escape velocity. आता एक्सप्रेशन फॉर एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून ऑब्जेक्टला पुढे जाण्यासाठी जी लागणारी वेलोसिटी आहे त्याला आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी. आता हे जे एस्केप वेलोसिटीचं एक्सप्रेशन आहे ते कशावर बेस राहणार आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बरोबर आहे. तर ते पाहूच आपण. एक्सप्रेशन फॉर एस्केप वेलोसिटी साठी आपल्याला पाहावं लागेल की अर्थ सरफेसवर हा जो अर्थ सरफेस आहे, या सरफेसवर ऑब्जेक्ट आहे, तर या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी काय राहणार आहे, या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय राहणार आहे, बरोबर आहे. आणि याची टोटल एनर्जी म्हणजे E1 काय राहणार आहे ते पाहू, बरोबर आहे. आणि आपण म्हटलं की प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी त्यामध्ये काय असते की जे इनिशियल वेलोसिटी आहे ती आणि फायनल वेलोसिटी ती काय आली पाहिजे, इक्वल आली पाहिजे. ही जर E1 असेल तर इथे असलेली E2 काय असला म्हणजे सारखा. हे इक्वेट करून आपण एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला डिराइव्ह करणार आहे, बरोबर आहे.
तर आता पहा की ॲट अर्थ सरफेस म्हणजे ही जर अर्थ असेल तर या सरफेसवर कुठे अर्थ सरफेसवर ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी काय आहे, ए पॉइंट आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, 1/2 मीन्स हाफ इनटू mv². आणि ही जी वेलोसिटी आहे ती कोणती वेलोसिटी आहे, एस्केप वेलोसिटी. कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट अर्थ सरफेस, पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी किती राहणार आहे, हाफ इनटू mv². बरोबर आहे, हा एस्केप वेलोसिटी आहे. त्यानंतर बी पॉइंट की या सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी किती राहणार आहे, तर पोटेन्शियल एनर्जी ॲट अर्थ सरफेस, बरोबर आहे, जेव्हा डिस्टन्स वाढत जाते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0. हाईट खूप जास्त वाढल्यानंतर काय असते, पोटेन्शियल एनर्जी 0 असते. पण जसं जसं डिस्टन्स कमी होते ती काय ते निगेटिव्ह येते. अर्थ सरफेसवर ती किती राहणार, निगेटिव्ह. आणि किती निगेटिव्ह राहणार, निगेटिव्ह मीन्स मायनस Gmm/r. आर का आपण घेतला आपण, कारण अर्थ सरफेसची रेडियस इथे आहे ना ऑब्जेक्ट, म्हणून आपण काय घेणार, फक्त रेडियस. नाहीतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असते मायनस Gmm/r प्लस h. आपण पाहिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, मायनस Gmm/r प्लस h, where g is the gravitational constant, capital M is the mass of earth, small m is the mass of object, r is the radius of earth and h is the height of object. बरोबर आहे. पण इथे हाईट नाही घेतली आपण, अर्थ सरफेसवर आहे ऑब्जेक्ट. कुठे आहे, अर्थ सरफेसवर आहे. बरोबर आहे, एका लक्षात, अर्थ सरफेसवर ऑब्जेक्ट असल्यामुळे याची जे पोटेन्शियल एनर्जी राहणार ती निगेटिव्ह राहणार, मायनस राहणार. आणि या फॉर्म्युल्यातला h आपल्याला घेता येणार नाही, हाईट काय इथे 0 आहे, म्हणून r प्लस h. जर आपण इथे पाहिलं तर r प्लस 0 केलं तर काय मिळते आपल्याला r, म्हणून इथे काय आलं, मायनस Gmm/r. ठीक आहे. तर याच्यामुळे याची जे टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू, टोटल एनर्जी ज्याला आपण E1 म्हणू, दॅट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ mv² ESC मीन्स एस्केप वेलोसिटी प्लस मायनस Gmm/r. So this can be solved as half mv ESC² plus into minus Gmm/r. This is the E1. जे टोटल एनर्जी आहे त्याला आपण E1 म्हटलं. E1 काय आहे, टोटल एनर्जी at the earth surface. Now we will see the energy at the infinity. At इन्फिनिटीला कायनेटिक एनर्जी किती राहणार, इन्फिनिटीला इथे कायनेटिक एनर्जी किती राहणार. इथे जर ऑब्जेक्ट जाऊन स्टॉप होऊन राहिला तर कायनेटिक एनर्जी स्टॉप झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी किती राहणार, 0. कायनेटिक एनर्जी 0. बरोबर आहे, कायनेटिक एनर्जी 0 होऊन राहिली. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जीच देत आहे, तर पोटेन्शियल एनर्जी किती राहणार, मायनस Gmm/r. r जो लिहितो आपण रेडियस, तर रेडियस किती झाली आता, इन्फिनिटी झाली, म्हणून r च्या ठिकाणी काय ठेवणार आपण, इन्फिनिटी. आणि इन्फिनिटीनं जर कशालाही डिवाइड केलं तर ते काय म्हणतात, ते 0. काय म्हणतात ते 0. इन्फिनिटीनं कशालाही जर आपण डिवाइड केलं तर ते काय म्हणतात, ते 0. येत्या लक्षात. तर पोटेन्शियल एनर्जी काय, 0. तसंही
at larger height gravitational potential energy is 0. We have discussed in the last video मध्ये आपण ही गोष्ट डिस्कस केली आहे की लार्जर हाईटला पोटेन्शियल एनर्जी ही काय राहते 0. तसं इथे आपण प्रूव्ह केलं की इन्फिनिटी न जर याला डिवाइड केलं तर 0 येणार. मग याची जी टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी ज्याला आपण E2 म्हणू, E2 ॲट इन्फिनिटी, कारण कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे E2 किती आहे 0 आहे. E1 किती आहे हाफ mv² - gmm/r आणि E2 किती आहे 0 आहे. आता अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन of energy, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार काय त्या स्टेप नंतर इकडे लक्ष देतात. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ conservation of energy, एनर्जी कॉन्झर्वेशनचं जे प्रिन्सिपल आहे त्याचं मिनिंग असं होते की जे इनिशियल एनर्जी आहे ती फायनल एनर्जी इतकीच असते, म्हणजे दोन्ही एनर्जी इक्वल असते. म्हणजे आपण लिहू शकतो देअरफॉर E1 इज इक्वल टू E2. बरोबर आहे. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे, इनिशियल एनर्जी इज इक्वल टू द फायनल एनर्जी. जितकी इनिशियल एनर्जी राहणार तितकीच फायनल एनर्जी राहणार. एनर्जी कमी जास्त होत नाही, जेवढी आधी आहे तेवढीच नंतर राहील. बरोबर आहे. याला म्हणतो आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर त्यानुसार इनिशियल एनर्जी इज इक्वल टू फायनल एनर्जी, मीन्स एनर्जी ॲट अर्थ सरफेस इज इक्वल टू एनर्जी ॲट इन्फिनिटी, म्हणजे E1 इज इक्वल टू E2. आता E1 जे आहे घेतला आपण ते किती आहे E1, देअरफॉर E1 इज इक्वल टू हाफ mv² minus gmm/r that is equal to E2 किती आहे 0 आहे. E2 किती आहे 0 आहे. मग आता इथे काय होणार, या स्टेप मध्ये m कॅन्सल, स्मॉल m कॅन्सल. बरोबर आहे. हा 2 इकडे घेऊन जाऊ, म्हणजे 2 जर तिकडे नेला, बरोबर आहे, इक्वल टू च्या साइनच्या राइट साइडला जर नेला 2, तर इथे काय शिल्लक राहिलं फक्त, देअरफॉर VESC escape velocity square is equal to m तर कॅन्सल झाला m सोबत. मग जे 2 राहिले होते ते आपण इकडे नेले, म्हणजे इथे काय राहिलं v² दॅट इज इक्वल टू हे मायनस gm/r तिकडे नेलं तर काय होणार प्लस gm/r आणि हे 2 इकडे आणले तर काय होणार ट्वाइस. बरोबर आहे. एक वेळा बघून घ्या, कन्फ्युजन व्हायला नको. इथे m कॅन्सल करा, मग राहिलं काय, मी एक स्टेप वाढवतो. काय राहिलं इथे 1/2 v² ESC हा मायनस gm/r तिकडे नेला तर दॅट इज इक्वल टू gm/r. आता याला v² ESC इज इक्वल टू हा 2 तिकडे न्यायचा, म्हणजे ट्वाइस gm/r. जर दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर काय होते, v² चं स्क्वेअर रूट इथे लिहितो, v² ESC square root of that is equal to square root of v² is equal to square root of twice gm/r. बरोबर आहे. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन नाही, इथे काय राहिलं VESC that is equal to इथे twice gm/r. बरोबर आहे. आता आपण एक ऍडजस्टमेंट करूया इथे, अंडर रूट ऑफ ट्वाइस gm
अपॉन आर. तर इथे काय करू आपण, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आर ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू. बरोबर आहे. आर ने काय केलं आपण, मल्टिप्लाय आणि आर नेच डिवाइड केलं. आर आर कॅन्सल झाला तर आपण काहीच नाही केलं. बरोबर आहे. तर आर ने मल्टिप्लाय केलं आणि आर ने डिवाइड केलं. तर इथे काय होणार, याला लिहू शकतो आपण ट्वाइस gm अपॉन आर स्क्वेअर इंटू आर. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे इथे लक्ष द्या, हे स्टेप आपण इथे लिहू. VESC that is equal to under root twice G into R. त्याचं कारण काय आहे, कारण आपल्याला माहित आहे G इज इक्वल टू काय असते, gm अपॉन आर स्क्वेअर. पाहिजे gm अपॉन आर स्क्वेअर. या gm अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण काय ठेवली, g. कारण g म्हणजे काय होते, gm अपॉन आर स्क्वेअर. आणि r ॲज इट इज, हा r ॲज इट इज r. फक्त आपण gm अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय ठेवली, g. आणि हा r ॲज इट इज, 2 ॲज इट इज. बरोबर आहे. म्हणजे काय लिहू शकतो आपण, एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू ट्वाइस g इंटू r. ट्वाइस g इंटू r. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एस्केप वेलोसिटीचा जो फॉर्म्युला मिळाला तो आहे ट्वाइस g इंटू r. आता इथे लक्ष द्या, but g is equal to 9.8 meter per second and r radius of r किती असते, 6.4 into 10 raised to power 6 meter. बरोबर आहे. ह्याचा व्हॅल्यू आपण फॉर्म्युला मध्ये पुट अप केला तर फॉर्म्युला बनते VESC is equal to 2 into 9.8 into 6.4 into 10 raised to power 6. आणि या पूर्णयाचं कॅल्क्युलेशन ते 11.2 किलोमीटर पर सेकंड. एस्केप वेलोसिटी किती, आरची एस्केप वेलोसिटी किती आहे मग, 11.2 किलोमीटर पर सेकंड. तर अशा प्रकारे आपण एस्केप वेलोसिटीचा एक्सप्रेशन पाहिलं. अर्थ सरफेस वर आपण E1 घेतलं आणि इन्फिनिटीला आपण E2 घेतलं, दोघांना इक्वेट केलं आणि एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला. बरोबर आहे. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आला, एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस g इंटू r. आणि त्यानुसार जर व्हॅल्यू पुट अप केल्या तर किती येते, एस्केप वेलोसिटीची व्हॅल्यू 11.2 किलोमीटर पर सेकंड. दिस इज द एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ सरफेस. इतकी जर वेलोसिटी एखाद्या ऑब्जेक्टला दिली तर ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डला ओव्हरकम करून म्हणजे त्यातून निघून तो इन्फिनिटी पर्यंत जाईल. बरोबर आहे. तर ही एस्केप वेलोसिटी रॉकेट, एखादा जो वॉयझर नावाचा एक सॅटेलाइट अमेरिकाने, नासाने जो लॉन्च केला होता तो या एस्केप वेलोसिटीना अजूनही ट्रॅव्हल करत आहे. बरोबर आहे. तर आय होप तुम्हाला एस्केप वेलोसिटी समजलं असेल. आणि जर तरी काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर ते मला विचारा, व्हॉट्सअप करा किंवा मग आपल्या ॲपवरून चॅट सेक्शनचा यूज करून मला तसा रिप्लाय करा. बरोबर आहे. तर अशा प्रकारे वी हॅव कम्प्लीटेड द एस्केप वेलोसिटी. आता या चॅप्टरमध्ये फक्त 1-2 टॉपिक राहिलेले आहेत, एक न्यूमेरिकल आणि एक वेटलेसनेस इन द स्पेस. हे झालं की चॅप्टर आपला कंप्लीट झाला. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.